नमस्कार मित्रांनो, आम्ही जात आहे मार्केटमध्ये. थोडं सामान आणायचं आहे, डीमार्टला जात आहे. तर आमच्या इथे अशा प्रकारची बस येते, अशा प्रकारची AC बस राहते आणि हेच बस मध्ये मला त्रास होतो आणि आता बघूया. अजूनपर्यंत त्रास झालेला नाही. जस्ट आम्ही बसलेलो बसमध्ये आणि आता जात आहे. तर म्हटलं चला थोडंसं सीन दाखवूया तुम्हाला नवी मुंबई. आता तुम्हाला नवी मुंबईची जी एअरपोर्ट जे आहे ते पण दाखवणार आहे. आणि नवी मुंबई महानगरपालिका हे हा ब्रिज आहे, खूप मोठा ब्रिज आहे, वरतून पनवेल जाणार. आणि हे एअरपोर्ट आहे, समोर जे आहे ते एअरपोर्टकडे जाणारं गेट आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं आज दाखवूया. आपण जात आहे तर नवी मुंबई बघूया. इथे सगळ्या बसेस ना AC बसेसच आहे आणि बाजूला पण AC बसच पुढे जात आहे, ते AC बसच आहे. आम्ही डीमार्टमध्ये वगैरे सामान घेऊन बाहेर निघालो होतो, कारण मला त्रास व्हायला चालू झाला होता डोक्याला. म्हणून मी फक्त नवी मुंबईमध्ये जो हे महानगरपालिका आहे, ते जे वरती दिसत आहे ना तुम्हाला गोल, ते महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे. इथे आम्ही जुडिओमध्ये आलेलो, थोडं सामान कपडेच आणि शूज वगैरे घ्यायचे होते म्हणून जुडिओमध्ये आलेलो. तर तिथे एक माणूस होता उभा. त्याला असं वाटलं त्यांच्यासोबतच व्हिडिओ काढत आहे म्हणून तो हसत होता. तर घरी आलेलो तर माझी हालत बघा. मला म्हणजे मी जास्त नाही व्हिडिओ बनवू शकले, कारण माझी हालत बघा. मी मग मायग्रेन कॅप रिलीफ कॅप घेतलेली, ती लावलेली, कारण मला नाही जमत, मला AC बस जमत नाही. आणि मी AC बसमध्येच गेली आणि AC बसमध्येच आले, कारण आम्ही जिथे राहतो तिथे AC बसच येतात. त्याच्यामुळं रिक्षा म्हटलं की खूप पैसे घेतात. घरी आलेलो मग थोडं मला बरं वाटलं ते मायग्रेनच्या कॅप लावून. तर आरती मी चॉकलेट खाऊ शकत नाही, तर मग आता भरतजीचा बड्डे असो, माझा असो, या गुड्डूचा असो, केकचा फ्लेवर हा माझ्या पसंतीचा असतो. तर हा भरतजीचा केक मी ऑर्डर केला होता, 8 वाजता ऑर्डर केला होता. माझं डोकं दुखत होतं म्हणून मी थोडे आराम करत होते. पण भरतजीच्या बड्डेच्या दिवशी भरतजीच गेले केक आणायला. पैसे मी दिलेले होते, ऑर्डर मी केलेला होता, पण 1 घंट्याने मिळणार होता. म्हणून भरतजीच्या बड्डेचा केक मीच त्यांनाच आणायला लावला. हॅलो, हे आहे बड्डे मॅन. बटन करू. चालू आहे ना आता. फोटो काढायचे असं खाली. हॅपी बर्थडे. इकडे देखो, इधर देखो, स्माइल. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे भरत साहेब. एक फोटो काढ. दादू घे व्हिडिओ काढ माझा. रेडी. व्हिडिओ रेडी स्टार्ट. ये दिखा नहीं है. काढ पहिले व्हिडिओ. रेडी स्टार्ट. इधर देख. टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर भरत जी, हैप्पी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हैप्पी बर्थडे डियर भरत जी, हैप्पी बर्थडे टू यू. बर्थडे, हैप्पी बर्थडे.
तर शुभ सकाळ मित्रांनो. तर कालचा ब्लॉग होता हा जो टाकलेला. तर मी असंच म्हणजे खूप थकलेलो, काल खूप थकलेलो. तरी पण बड्डे मला मायग्रेनचा त्रास आहे, तरी पण मी ते विसरून मी बड्डे केलेला. थोडाफार आम्ही आमच्यातच करतो, आमच्या एकमेकांना सपोर्ट बसतोच आमच्यासाठी भरपूर आहे. आणि थोडा म्हणजे मी जास्त व्हिडिओ नाही घेऊ शकले, कारण माझं डोक्याला खूप त्रास होतो. म्हणून तेवढ्यापुरतेच जे घेतलेले, मार्केटमध्ये जे गेलेलो तेवढ्यापुरतेच घेतलेले. डीमार्टमध्ये वगैरे गेलो तिकडले घेतले नाही. आणि डोक्याला खूप त्रास होतो मला मेन म्हणजे AC जी बस आहे, ज्या बसमध्ये आम्ही जात आहे त्या बसमध्ये जास्त त्रास होतो मला. म्हणून मी म्हणजे टाळते, मी बाहेर जायला म्हणजे टाळाटाळ करते याच्याचमुळे, बसमध्ये. त्याच्या ऊन भरपूर आहे. आम्ही 4:30लाच निघालो ना. ऊन भरपूर आहे, ऊन 4:30 वाजता पण ऊन भरपूर होती. आज पण ऊन भरपूर आहे. तर अशा प्रकारचा हा ब्लॉग होता कालचा. तरी पण मी काल लाईव्ह घेतलेली, कारण माझं लाईव्हचा टायमिंग असतो रात्री 10 वाजताचा. तर मग मी तरी पण लाईव्ह घेतलेली. आणि मी म्हटलं काही पण असो, आपल्याला लाईव्ह तर घ्यायचीच आहे, म्हणून 1-2 घंटे लाईव्ह घेतलेली. नंतर झोपले. आज थोडं लेट उठलेलो आम्ही. आज आमच्या मॉर्निंग टाईममध्ये सगळे चेंजेस झाले. आज खूप लेट उठलो, लेट म्हणजे खूप लेट, कारण थकवा होता ना कालचा. आणि फिरलो आम्ही, भरपूर फिरलो. पण मी व्हिडिओ घेतले नाही, कारण मोबाईलमध्ये स्टोरेज पण नाही आहे. आणि मेन म्हणजे माझ्या डोक्याला त्रास होत होता, त्याच्यामुळे मी मोबाईल बघू, मुलगा बघू, सामान बघू असं झालेलं माझं. त्याच्यामुळे मी जास्त कट नाही केलेले व्हिडिओज. आपले जे बनवले तेच मी सेंड केले. तर अशा प्रकारचं कालचा बड्डे झालेला. अशा प्रकारचं काल आम्ही बाहेर गेलेलो, आणि तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आता नेक्स्ट ब्लॉग करणार उद्या. तर चला, आता सध्यासाठी बाय बाय.